काव्यजोग ह्या माथाळ्याखाल्या दत्तप्रसाद जोग हांणी सेगीत 24 वरां कविता वाचन करून विक्रम करपाची किमया केल्या। दिवचले दीनदयाळ शिक्षण संस्थेच्या सभाघरात शेनवारा सकाळी कविता वाचनाक सुरवात जाल्ली। आयतारा सकाळी 11 वरां मेरेन तांणी स्वता रचिल्ल्या 462 कवितांचे वाचन केले। Now it's time to announce a record for the India Book of Records for longest non-stop recitation of self-composed poem. The record for the longest non-stop recitation of self-composed poems was set by none other than Dattaprasad समाधान आहे ते तुम्हा सगळ्यांच्या आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत मला मिळालं, यासाठी माझ्या आयुष्यातला हा दिवस अवश्य समजता की दिस माझ्या आयुष्यातलं सुवर्णाक्षरांनी बरोबरसारखं दिस असा जो तुमच्या सगळ्यांची प्रेम व्यासपीठा वयले आणि व्यासपीठा सकयल अशे दोन्ही सायडीचे प्रेम म्हाका मेळ्ळें, या खातीर म्हाका दिसता म्हाज्या सारको भाग्यवंत तो हांवच। प्रकर्षान याद जाता ते म्हजे आई वडील सौ नंदिनी दत्तात्रय जोग आणि दत्तात्रय रघुनाथ जोग हे माझ्या आई वडील म्हणजे आमच्या आई तात्यांनी केलेले संस्कार म्हज्यान खंय तरी आशिल्ले आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी कविता कशी लिहावी, कशी वाचावी, कशी गुणगुणावी हे मी लहानपणापासून करू शकलो। आज गोविंद सरांनी एवढा मोठा माझा बायोडेटा जो सांगितला त्यामध्ये मी कुणीही नाही, त्यामध्ये जर काही असेल तर ते माझ्या स्वर्गीय वडिलांना मी समर्पित करतो। पण अदृश्य रूपाने जे संस्कार होतात ते सुद्धा फार महत्त्वाचे असतात। त्यामुळे आज जे काही यश मला मिळालेलं आहे ते मी या 4 विभूतींना अर्पण करतो, ज्यामध्ये माझं दैवत गदी माडगुळकर, अद्यतन वाल्मिकी, गझल सम्राट सुरेश भट, आमच्या गोव्याचं उत्तुंग व्यक्तिमत्व वृत्तबद्ध कवितेतलं म्हणजे बाकीबाब बोरकर, आणि ज्यांनी भावगीत कसं असावं ते मला अदृश्य रूपाने शिकवलं त्यांच्या वाचनातून, ते वाराकांत, ही 4 दैवतं आणि त्यांच्यासमोर विराजमान असलेली काव्यशाळा, यामुळे मी हे करू शकलो असं मला वाटतं। हा एक सुवर्ण योग आहे असं मी म्हणेन, कारण की एक व्यक्ती 24 तास म्हणजे आज आम्ही 24 तास फक्त वाचन बघितलं, बहुतेक कितीतरी वर्ष त्यांनी घातली की स्वरचित अशी 462 बहुतेक अजून तरी असं म्हणेन की 462 त्यांनी फक्त कविता वाचून दाखवल्या, पण कितीतरी संच असा त्याच्याकडे ऑलरेडी असेल। मला असा विचार झाला की म्हटलं त्यांनी 7 भाषा असं सांगितलं, पण 7 भाषेमध्ये आता मी चितपावनी आणि आपली मालवणी कुठे घेऊ, बोली भाषेमध्ये घेऊ की भाषेमध्ये घेऊ, हा पण मला प्रश्न आला। आणि ह्या भाषेमध्ये मी म्हटलं आपल्या देशामध्ये जवळजवळ 1600 भाषा आणि बोली भाषा आहेत। पुढचा रेकॉर्ड दत्तप्रसादने कुठला करावा, तर 1600 ही भाषा आणि बोली भाषामध्ये जर होऊ शकतं तर 1600 भाषा आणि बोली भाषांमध्ये आपण कविता वाचन करा। मनापासून दत्तप्रसाद जोगाचे मजाच वाटली तर संबंध बिचोली मतदारसंघ आणि बिचोली तालुक्यातल्या म्हणतात की दत्तप्रसाद जोग आमच्या बिचोलीतले असा, आणि म्हाका दिसता आज तांचो जो इंडिया बुक ऑफ रेकॉर्डाची नोंद झाल्या आणि ताचो जो अभिमान किंवा गर्व माझ्यापेक्षा म्हाका दिसता आणि कोणाकूच असू शकना, कित्याक हे सगळ्यात म्हाका व्हडलें कार्य म्हज्या कार्यकाळीत जालें। जशें मॅडमीन सांगला की आज तुमचो सुवर्ण दिवस, तसो म्हजोय सुवर्ण दिवस। आज कशें आसा, फकत 24 तास कविता म्हणा, हांगा 24 तास एकीकडे बसप सुद्धा इम्पॉसिबल जावन गेल्ले आसा। गोमंतक टीव्ही खातीर रिपोर्टर तुकाराम सावंत।